तर आम्ही सुरुवात करताना 2-3 घेऊन सुरुवात केली. आतापर्यंत माझ्याकडे 300 ते 400 ॲनिमल असतात. मोठा जो आपला पाईप असतो तो अर्धा कापलाय, त्याला याच्याबरोबर वेल्ड करून गव्हाण म्हणजे स्वस्तामध्ये गव्हाण तयार झालेली आहे. वेगवेगळे एवढे प्रकारचे चारे आपण लावू नाही शकतो. ओल्यामध्ये तुम्ही मेथी घास आणि तुतीची लागवड करा, बस. याच्यापेक्षा काही नका करू. 120 किलोचा कोटा आहे आपल्याकडे. काय खतरनाक क्वालिटी याची. बोकड पालनाचा विचार करत असेल तर एका बोकडा मागे ऍव्हरेज काय राहतं? जेवढे पैसे तुम्ही घालवणार तेवढे पैसे प्रॉफिट राहील. 1 रुपयाचे 1 रुपया नक्की शिल्लक राहील. नमस्कार मंडळी, मी सूरज मुके तुमचं फार्मिंग बाबाजी यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आता आपण ह्या फार्मवरती आपल्यासोबत ह्या मालक पण आहेत फार्मचे. यांना जवळपास 17-18 वर्ष गोट फार्ममध्ये झालेले आहेत. त्यांनी 2 पासून सुरुवात करून आता 300-400 प्राणी सांभाळतात एका वेळेस, म्हणजे इतक्या मोठ्या लेवलवरती नेलं आहे. आता शून्यातून चालू करून एवढ्या मोठ्या लेवलवरती कशा प्रकारे गेले. एक नवीन शेळी पालक किंवा जे यांचा बिझनेस मॉडेल ना ते फक्त शेळी पालनावरती नाही, दुसरं पण बिझनेस मॉडेल आहे, ते कशा प्रकारे करतात, हे प्रॉफिटेबल कशा प्रकारे आणतात, संपूर्ण माहिती फार्म कसा डेव्हलप केले हळूहळू करत गेलेत, संपूर्ण माहिती ह्या वेळेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर साहेब पहिले आपली ओळख करून द्या. रामकृष्ण हरी मंडळी, ऐश्वर्या गोट फार्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी नितीन गावडे आणि हे आमचे बंधू डॉक्टर संतोष गावडे. ॲट पोस्ट देवगाव, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. आणि गुगल मॅपला आपलं लोकेशन पण भेटेल ऐश्वर्या गोट फार्म टाकल्याच्या नंतर. तर आम्ही सुरुवात करताना 2-3 घेऊन सुरुवात केली. तर पहिल्यांदा आम्ही एवढ्या महागाच्या शेळ्या घेतल्या तर लोकांनी आम्हाला समजायला लागले की हे काहीतरीच करतात वेगळं, बरोबर. पण ज्या टायमिंगला आम्ही त्यांची बकरं महाग विकली, इच्छा टायमिंगला चांगले दाम आले, त्याच्यानंतर आम्हाला अजून याच्यातली उत्सुकता वाढली. मग हळूहळू आम्ही कसं आहे 2-3 घेऊन सुरुवात करून आम्ही हळूहळू आतापर्यंत माझ्याकडे 300 ते 400 ॲनिमल असतात. इच्छा टायमाला माझ्या घरी 500 पण ॲनिमल असतात. आणि आपल्याला जागेवरती कस्टमर आहे आणि तशी मोठी बाजारपेठ पुणे आहे, मुंबई आहे, काही अडचण नाही. म्हणजे 2 पासून सुरुवात करून डायरेक्ट 200 ते 400 पर्यंत नेलं तुम्ही. आता मी जसं सुरुवातीला सांगितलं की फक्त शेळी पालनावरती नाही गेले, पहिले तर शेळ्याच पाळत होते ना तुम्ही. शेळ्या पालून पिल्लं तयार करत होतो आपण कंटिन्यू. परंतु आता काय होतं माहिती का, प्रत्येक वेळेस काय होतं, एवढा सगळा सेटअप सांभाळायला पिल्लं तयार करायला वेळ जातोय. त्याच्यामुळे आपण काय करतो, डायरेक्ट आयती बकरं जास्त आणतो. 30 किलो पासून तर आपण 70-80-100 किलो पर्यंतची पण बकरं आपण खरेदी करतो. आपल्याला पटल्याच्या नंतर खरेदी करत असतो. आता मुख्य काम तुम्ही ईदवरतीच काम करता. आता सध्या मुख्य काम ईदमध्ये आणि काय आपला सेटअप आहे ना 30-40 शेळ्यांचा घरचा, म्हणजे शेळी पालन प्लस बोकड पालन. हो, दोन्ही पण संगती चालतात. बकरीचं पण काम करतो आणि फार्मिंगचं पण काम करतो. जे आपला मदर स्टॉक आहे ना तो एक 40 शेळ्यांचा आहे. सोजत मध्ये आणि काही कोटामध्ये आहे. तर ते आपण काही विकत पण नाही, पण तो स्टॉक आपण तसंच मेंटेन ठेवलेला आहे. का ज्यांची पिल्लं आणि ज्यांची तयार होणारी क्वालिटी. तर काय होतं, आपल्याकडे जी शेळी पालनापासून त्या घरचे पिल्लं तयार झालेले आहेत 2 महिन्याची 3 महिन्याची, जे रेग्युलर कस्टमर आपल्याकडे येतात, कोणाला ब्रीडिंगसाठी पाहिजेत, कोणाला कशासाठी पाहिजेत, तर ती पिल्लं अशीच खपून जातात. 2-3 महिन्याची पिल्लं संपून जातात. आणि मग खास आपलं जो टार्गेट आहे बकरीसाठी, तर त्यासाठी आपल्याला बाहेर पण घ्यावा लागतात बकरं. त्याच्यामुळे आता तुम्ही सांगितलं 2 ब्रीड वरती काम करताय, सोजत आणि कोटा. पहिल्यापासून याच ब्रीड वरती नाही, पहिल्यांदा आपण सगळे केले. सोजत होतं आपल्याकडं, कोटा होतं, परत त्याच्यानंतर जमनापारी केलं, आफ्रिकन बोर केलं, सानियन केलं आणि बिटल पण केलं. तर ह्या सगळ्यांचा ओव्हरऑल विचार केला. बिटलचं ते बोरचा प्रॉब्लेम असा आहे, बोरची एक पिल्लू जाईल तुमचा 3000 रुपये किलो, पण बाकीची विकायची कोणाला. बाकीचे सगळे तुमच्याकडे जे कस्टमर येणार ते 3000 रुपये किलो तुम्हाला पैसे नाही देणार. त्याच्यामुळे बोर विकायला बोर होतं सगळ्यात बोरचं कॅन्सल. आणि राहिला विषय बिटलचा, तर बिटलचा प्रॉब्लेम असा आहे, बिटलला वेट गेन पाहिजे तेवढं येतंय, परंतु बकरू अपेक्षित तसं 12 महिन्यात 14 महिन्यात बकरू अपेक्षित सोजत सारखं किंवा कोटा सारखं अग्रेसिव्ह ऍक्टिव्ह बकरू बनत नाही ते. आणि विकताना काळ्या कलरमुळे ते थोडं टायमिंगला मार खाते. जे रेग्युलर आपल्याला मना पाहिजे म्हणूनच करते. असा प्रॉब्लेम येतोय टायमिंगला. बकरू किती मोठं म्हणजे आता सांगितलं जातंय की महाराष्ट्रामध्ये बिटल वरती एवढी मागणी, एवढं कान, एवढे महाग विकले जातात. तुमचं मार्केटमध्ये तुमचा अनुभव काय? ऐका ना, आपलं प्रॉपर बिटलमध्ये कामच नाही. पहिला मुद्दा, आपण करून दमलोय, आपण त्याच्यातून बाजूला निघलोय. आपलं काम सोजत आणि कोटामध्ये. याचं कसं वाटतं तुम्हाला सोजत आणि कोटा? आणि कोटा एकदम आम्ही सगळी ब्रीड बंद करून सोजत आणि कोटा पाळतोय. म्हणजे आमचा पण काय थोड्या दिवसात अनुभव त्याच्यात काय तरी आपल्याला. बरोबर. म्हणजे जो कोणी आता नवीन करायचा विचार जरी करत असेल तर ह्या 2 ब्रीड वर लक्ष द्यावं. आमचा असा अनुभव आहे का बिंदास करा, सोजत किंवा कोटात काम करा, त्याच्यात तोटा होणार नाही. आता मोठे बोकड किती आहेत? म्हणजे लहान पिल्लापासून बोकड माझ्याकडे सगळा टोटल आता 350चा काउंट आहे. तर त्याच्यामध्ये म्हणजे 300 बोकड असतील. तर हे मॅनेजमेंटसाठी किती मॅन पॉवर लागते तुम्हाला? ऐका ना, मॅन पॉवरचा विषय असा का आता आम्हाला पण शेतीची काम, आमच्या दोघांच्या बायका असतात आणि आम्ही सकाळ संध्याकाळ थोडीफार त्यांना मदत करतो. आम्ही 4 जण हे सगळं त्याच्या कामाला जायच्या आधी थोडा वेळ मदत करतो. मी माझ्या शेतीच्या कामाच्या आधी थोडी मदत करतो, बाकी त्याच सांभाळतात. फारसं काय एवढं महिला पूर्ण व्यवस्थापन बघतात. ते महिलांकडे सगळं व्यवस्थापन आहे नंतरच. आता मेन व्यवसाय तुमचा तर शेळी पालनच आहे.
हा शेळी पालनच आहे आपल्याकडे आता सध्या मेन शेती आहे. आपल्याकडे शेतीच्या पण अद्रक वगैरे आपण असतं शेतात. पहिल्यापासून शेती करत होतो, हो, शेळीपालन हो, जेवण केलं, हो, आता शेळीपालन हो. एवढ्या मोठ्या उंचीवरती हो. नेऊन ठेवलंय, बरोबर ना? हो. आता यांचं व्यवस्थापन कसं चालतं? चारा व्यवस्थापन सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय काय टाकतो यांना? आपण सकाळी सुरुवात अशी करतोय का सकाळी उठल्याच्या नंतर जी मोठी सगळ्यांना थोडा थोडा खुराक टाकून देतो. खुराकामध्ये काय? खुराकामध्ये शेंगदाणा पेंडा असते, मकादाना असतो, बरोबर, गहूदाना. हा जे आपल्याकडे मार्केटमध्ये स्वस्त भेटतंय त्याचा आपण थोडा वापर जास्त ठेवतो, बाकी काही फारसं नाही. त्याच्यानंतर आपण हरिपत्ती कंटिन्यू वापरतोय. आता हरिपत्तीचे रेट पण यावर्षी विक्रमी झाले, त्याच्यामुळे हरिपत्ती सोडून आपण जर तुरबुसकाट पहिल्याच वर्षी वापरतोय. तुरबुसकाट वापर सकाळी एक वाळल्याचा, सकाळी परत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, याच्यानंतर काही खायला नाही त्यांना. संध्याकाळी 5ला परत आपल्या हत्ती गवत आणि घासाची कुट्टी किंवा तुती आणि घासाची कुट्टी असते. त्याच्यात मका पण असते, सगळं कुट्टी करून mix करून चारामध्ये. हो, एक टाइम टोटल वाळला आणि एक टाइम टोटल वळला, असं ओलं या टाइप मध्ये आपलं शेड्यूल आहे. संध्याकाळी खुराक नाही टाकत. खुराक नाही संध्याकाळी. संध्याकाळी फक्त वाटलंच तर असेल हरभरा तुम्ही उपलब्ध तर इथली स्वस्त कुठं तर ती फक्त त्या जो आपण हिरव्या चाऱ्यावर टाकून देतो थोडीशी पावडर. म्हणजे आपलं कॉस्टिंग पण आपण बघतोय हो, की कशा प्रकारे आपलं कमीत कमी कॉस्टिंग मध्ये चांगलं प्राणी तयार हो. होईल. ज्यावेळेस सकाळी खुराक टाकतो तेव्हा त्याच्यावरती मिनरल मिक्सचर किंवा अजून काही वेगळं देतो त्याच्यामध्ये? मिनरल मिक्सचर कंटिन्यू असतं. कंटिन्यू चालू आहे. बंद नाही, मिनरल मिक्सचर नाही हा दिवस होत. मिनरल मिक्सचर सोडून दुसरं काय द्यावं लागतं? कॅल्शियम पावडर किंवा अजून दुसरं काही? जे ऐका ना, शेळ्यांसाठी तर फारशी कशाची गरज नाही. बरं, तुम्हाला गरज आहे ती ईदला बकरं बनवणाऱ्या बकरांना, त्यांना सेपरेट डाएट लागेल किंवा त्यांना सेपरेट अजून त्यांना अपेक्षित कॅल्शियम द्यावं लागेल. प्रत्येक ॲनिमलला साधारणतः 20 ग्रॅम मिनरल मिक्सचर गेलंच पाहिजे. मिनरल मिक्सचर गेलंच पाहिजे. आपण बोकडांचं व्यवस्थापन कसं चालतं ते आता कप्प्यामध्ये गेलो ना, पूर्ण पाहूयात की कशा प्रकारे व्यवस्थापन चालतं. मंडळी हे पहा, त्यांचा हा जुना फार्म आहे, एकदम कमी हाईट मध्ये, एकदम छोट्या याच्यामध्ये केलेलं, आणि हा त्यांचा मुक्तमध्ये केलेला आहे. म्हणजे जुनं व्यवस्थापन कसं आहे, आता बदल कशी करत गेलो शेडमध्ये आपण? ऐका ना, जसं प्राण्यांची संख्या वाढत राहिली तसे पत्र्याला पत्रे लावलेत. असं 70 बाय 70चं एक शेड बनवलंय पहिलं. त्याच्यानंतर जसं हळूहळू ₹2 राहतील किंवा बकरांचे पैसे झाले तर मग दुसरं एक प्लॅटफॉर्मचं शेड मारलंय 40 बाय 26चं. अशा पद्धतीने अजून एक तिसरं पण शेड आता 2 वर्षापासून आपण चालू केलंय. जर कोणाला 30 एक प्राणी सांभाळायचं असेल किंवा 20 एक प्राणी सांभाळायचं असेल तर किती जागा लागेल त्याला शेडमध्ये? ऐका ना, 30 बाय 30चं शेड असेल, भरपूर झाले, 50 एक जनावरांना, आणि प्लस त्यांना तेवढी आतमध्ये तेवढीच जागा बाहेर हिंडायला बाहेर. बस. ओके. आता इथे नियोजन कसं चालतंय तुमचं? इथं कसं असतं माहिती का, हे जे आतमध्ये जाऊन रात्रीचे पूर्ण लॉक होतात. आता सध्या वाघाची भीती जास्त आहे, हे दिवसभर हिंडतात फिरतात, मुक्त संचार आहे. ज्यांना कोणाला बाहेर बसायचे, खायचे, बाहेर चाऱ्याच्या गावाने असतात, जर पाऊस असेल तर या गावाने येत असतात आणि ते आतमध्ये जाऊन बसतात. रात्रीचे सगळे लॉक होतात. आपण बघतो ना प्लॅटफॉर्म केलेले, म्हणजे हे बाकडे मारलेत. हा, बाकडे मारलेले. याचं कारण काय बाकडे मारण्याचं? बाकडे मारायचा विषय असा आहे का, पावसाळ्यात किंवा यांची संख्या वाढली तर मुत्तेच जास्त, मुतल्याच्या नंतर वल्ल्यात बसू नाही शकत, म्हणून बाकड्यावरती बसायची संख्या जास्त आहे. शेळी आणि बोकडे या प्राण्याला वरती हाईट वरती बसायला आवडतं. हा सगळ्यात महत्त्वाचा. म्हणजे ते किती त्या छोट्या बाकड्यावरती कमीत कमी एका टायमाला 10-15 बसलेली असतात. खाली एखादा दिसेल सगळी वरती बसलेली असतात. म्हणजे आता स्वस्तामध्ये आपण शेड बांधलं तेव्हा प्लॅटफॉर्म मारायचे, फक्त बाकडे मारा. हा, बाकडे मारायचे, म्हणजे ते प्लॅटफॉर्मचं काम करतं. ओके. हा, आणि त्याच्यावर व्यायाम पण होतोय. ते वर खाली उतर चढ जशी चरायला जातात डोंगरावर आणतात, तीच सिस्टम याच्यात चालते. आजार पण कमी येतो त्याच्यात. आजारपणाचं काहीच टेन्शन नाही, वर बसल्याच्या नंतर काहीच टेन्शन. शेळ्यांचा कप्पा आहे ना हो, पूर्ण? शेळ्या ह्या पूर्ण शेळ्यात राहणार या कप्प्यामध्ये. जी पिल्लर जेव्हा होतात तेव्हा इथं शेळी बरोबर ठेवतो की बाहेर ठेवतो? पिल्ल झाल्याच्या नंतर शेळी सोबत फक्त दूध पिऊन बाजूला घेतो डायरेक्ट, त्यांच्यासाठी सेपरेट प्लॅटफॉर्म इकडे छोटासा, यांचं मॅनेजमेंट इकडे बाजूला चालणार. बरं. हा, हे दूध प्यायला, हा दूध प्यायला फक्त आईच्या सोबत येणार. दूध प्यायच्या नंतर ते जाऊन लाकडावरतीच बसणार. आई सोबत किती दिवस ठेवतो तुम्ही? आई सोबत तसं नसतं, फक्त एकच दिवस दूध प्यायपुरता 15-20 मिनिटं ते आई डायरेक्ट इकडे ठेवायचं, डायरेक्ट बाजूला येणार लाकडाच्या. असं का करता? कारण की काय काय म्हणतात की 7 दिवस तरी पिल्ल ठेवायला पाहिजे, जेणेकरून आई पाजल तिला. आई, ऐका ना, काय होतं सांगतो, आई पाजत नाही, आई रात्री तरी त्याच्या अंगावर बसून मरतात, जास्त दगावतात, तो प्रॉब्लेम आहे. म्हणून ती बाजूला ठेवायची असतात. याला फिट कागद असतो, लॉक असतो, समजा कधी बल्ब पण लावले जातात लई थंडीत. हा, तर यांना आपण कमीत कमी बाजूला 1-1.5 महिना लाकडावरतीच ठेवतो. 1.5 महिन्याच्या पुढचीच पिल्ल माती व्याय सुरुवात करतात. 1.5 महिना त्यांना माती कुठल्याच परिस्थितीत खाऊन देत नाही, म्हणून दगवायचे चान्सेस आपले 0. चारा काही चालू करता पिल्लांना? चारा 1.5 महिन्याच्या पुढे पिल्ल खातात. त्यांच्या ज्या दिवशी त्यांच्या गावात कंटिन्यू पडून असते त्या दिवशी खायला लागतील, त्या दिवशी खायचं. खुराक गावानीच नाही काय पहा इकडं चारा कंटिन्यू पडून असतो. सुका चारा आहे तिकडे पुढे हरिपत्ती पा, त्याच्या पलीकडून खुराक आहे. खुराक आहे. बरं. त्यांना जे खायचंय ते एकदा ते सुरुवात झाली ना का ते सुरुवात करतात खायला. आणि इकडं पाला पण टांगलेला असतो, घास असतो, त्यांना जे खायचंय ते त्यांची चॉईस. आणि हे मस्त नियोजन केलेलं बघा. मोठा जो आपला पाईप असतो तो अर्धा कापलाय, त्याला याच्याबरोबर वेल्ड करून गव्हाण, म्हणजे स्वस्तामध्ये गव्हाण तयार झालेली याची. मस्त नियोजन पिल्लांचं पण. जेव्हा आपण शेळी पालन करतो तेव्हा फेल व्हायची कारण काय होतात? कारण की कोणते आजार येतात? सगळ्यात महत्त्वाचा विषय, शेळी पालन करता येतं तुम्ही प्रॉपर चांगल्या शेळ्या निवडल्या पाहिजे.
चांगलं म्हणजे काय हा नक्की? इथं प्रॉब्लेम सगळे फसायला कारण काय आहे, हे जातात राजस्थानला, सोजत आणतात, पंजाबला त्या बिट्टला आणतात, बरोबर. त्यात काय होतं, शेतकरी आणि सगळे मार्केटमध्ये माल घेतात. मार्केटमध्ये माल शेतकरी माल विकाय आणत नाही, व्यापारी माल आणतो. बरं, शेतकरी व्यापाऱ्याला माल विकतोय, तो कचरा माल विकतोय काय, बरोबर. त्याच्यानंतर ते शेळ्या येतात, त्याच्या घरी व्यापाऱ्याच्या घरी 4-4 दिवस राहिले असतात, किलोचा रेट लावत असतो तो पुढून, तो त्याला पाणी हे ते पाजून त्याला फुल करून टाकतो, यांना वजन लावून देतो, यांचा विषय संपतो. त्याच्यानंतर ते येतात गाडीत काय दगवतात, घरी आणल्याच्या नंतर त्या म्हणजे काय होतं, शेतकऱ्याच्या नसल्यामुळं व्यापाऱ्याच्या त्या काय कुठं ठेवल्यात काय ते कोणाला कशाचा मेळ नाही लागत, बरोबर. आणि आल्याच्या नंतर मग त्यांना एक आजाराची कसं कंटिन्यू त्याच वाढत असतो, दररोज विकायचा माल, मग त्याला आजाराची लागण, त्याला PPR येतो, FMD येतो, बाकी XYZ अजून बरेचसे आजार येतात बाहेरच्या. तर फार्मवरून घेतलं पाहिजे, मार्केटमधून घेतलं पाहिजे. आता फार्मवरून घेतलं आम्हाला महाग पडत, असा शेळी पालक विचार करतो. ऐका, हाच महत्वाचा प्रश्न आहे. शेळी पालकांनी फार्मचा माल का घ्या, 2000-3000 महाग बसन, पण ते प्रॉपर व्हॅक्सिन कम्प्लीट आहे, शेळ्या कम्प्लीट आहेत, सगळ्या गोष्टी. ज्या टायमाला तुम्ही 10 घेऊन येतात आणि 4 मारतात, तर त्या टायमाला त्या शेळ्या तुम्हाला 5-5 हजारांनी महाग बसतात. मग आत्ताच 2 हजारांनी महाग घ्या, पण माल चांगला. शेळ्या कुठून पण आल्या तर पहिला PPR मारला पाहिजे, विषय लक्षात घ्या. PPR मारणं सगळ्यात बेसिक आहे यांना. PPR म्हणजे थोडक्यात करोना आहे ॲनिमलमध्ये, आल्याच्या नंतर सुट्टी होणार नाही, टोटल कळप बसून जाणार. पहिलं एक व्हॅक्सिन करणं. हा, आणि त्याच्यात महत्वाचं काम म्हणजे सांगतो तुम्हाला, चाऱ्यामध्ये त्यांना आणल्याच्या नंतर 15 दिवस सुका चारा लागतो. तुम्ही तुमच्या चाऱ्यावर लगेच डायव्हर्ट करू नका, त्याला वेळ द्या. कसं राहतं का, वेगवेगळे एवढे प्रकारचे चारे आपण लावू नाही शकत, तर कोणते मुख्य चारा लावला चारा मी सांगतो तुम्हाला, शेळ्यांना तुम्ही वाढल्यात एक टाइम तर द्यानच द्या, नाही तूर भुसकाट द्या, चांगलं सोयाबीनचं टरपालाचं भुस द्या, हरिपत्ती द्या. हे 3 याचे चांगले सोर्स आहेत, बरोबर, वाढल्यात हा ड्राय मध्ये, कारण ते आपल्याला बजेटमध्ये पण भेटत. आणि त्याच्यानंतर ओल्यामध्ये तुम्ही मेथी घास आणि तुतीची लागवड करा, बस, याच्यापेक्षा काही नका करू. याच्या व्यतिरिक्त दोन्ही हाय प्रोटीन सोर्स आहेत. तुम्हाला जनावर एकच नंबर बांधा. तिथं पाहिलं बोकडांचा एक कप्पा होता, हा शेळी पालनाचा त्यांचा पूर्ण एक कप्पा आहे. आणि इथूनच आपण वरती आलो, इथं प्लॅटफॉर्मचा फार्म बांधलेला आहे. प्लॅटफॉर्म वरती बांधण्याचं कारण काय झालं, प्लॅटफॉर्मचं कसं असतंय, जे अंडूल बकरं राहतात ना, मारणारे जास्त एग्रेसिव्ह बकरं, तर ती बकरं एका जागी बांधून ठेवावं लागतात, त्यांच्याकडे झाडून देत नाहीत ते जास्त करून. तर त्याच्यासाठी खास स्पेशल मध्ये आपण प्लॅटफॉर्मचा वापर करतो. अशा गावासारख्या ठिकाणी एवढ्या टॉप क्वालिटीचे बकरे यांनी तयार केलेले आहेत. आता हा पण पाहिलं ना, जे मोठे मोठे मुंबई पुणा फार्मवरती जसे बोकड दिसतात ना, त्याच्यापेक्षा भारी भारी क्वालिटीचे बघा. इथं 2 दाताला 100 किलो प्लस बकरे आहेत आपल्याकडे. आफ्रिकन बोर हा 2 दातावरती 110 किलो आहे, तो आता 4 दातावरती 95 किलो आहे. 95 किलो आहे. 4 किलो म्हणजे 4 दातावरती म्हणजे किती, 16 महिने वय, 16 ते 18. 16 महिन्यामध्ये 100 किलोच्या वरती. हो. आता बघा, कोटे आहेत, 120 किलोचा कोटा आहे आपल्याकडे. 120 किलो, पहा काय खतरनाक क्वालिटी याची. आता जे बकरीला चालतात ना बोकड, ते अशा क्वालिटीमध्ये चालतात, एकदम प्रीमियम, जास्त वजन, आणि त्यांची जे दिखावट असते, चेहरा, शिंग, आता हे पहा, हे यांच्याकडे पाहायला मिळतात. ड्रिल शिक्के कोटे आपण चॉईस माल घेतो, छोटा मोठा सगळा चालतो आपल्याला, तोच मी हळूहळू बनवतो. याच्यामध्ये बऱ्यापैकी बाहेरून आणलेलीच बकरा असते, जी किती याच्यात आपल्या जे 100 बकरामध्ये आपली 20-25च बच्चे घरचे, बाकी सगळे बाहेरचा माल आहे. किती महिने आधी येतो, इच्छा आधी? ऐका ना, इच्छा आधी आपला 4 महिने 3 महिने काय वर्षभर सांभाळतो मी घेऊन. जे आपल्याला 100 प्लस करायचे ते आपण मोठीच बकर घेतो, 60 किलो 70 किलो पर्यंत, 100 किलो पण घेतो आपण आपल्याला पटल्यावर, पण आपण 20 किलो पासून सुरुवात करतो घ्यायला. सगळे मिक्स राहतात सगळं. यांच्या किमती पण भारीच राहतील. काय साधारणतः विक्री होते? माझ्याकडे कमीत कमी आहे ना, एक स्टार्टिंग रेंज म्हटलं तर 50,000 बॉटम प्राइस आहे. 50च्या पुढेच रेंज चालते आपली, तर 2 लाख 3 लाखापर्यंत पण बकरी. एवढ्या महाग पण जातो? हो, आपल्याकडे त्या टाईपचे कस्टमर आहे. या बोकडांच्या तयारीसाठी कसं नियोजन चालतं पहिल्यापासून? तयारीला काय विषय फारसा नाही. सकाळी मकादाना आणि थोडंसं आपलं सोयाबीन DOC किंवा शेंगदाणा पेंडचा खुराक थोडासा सकाळी उठल्या असतो. त्याच्यानंतर दुपारी थोडं पेंडीचं पाणी वगैरे पितात. पेंड मध्ये शेंगदाणा पेंड भिजून पाण्यात पाणी पाजून टाकायचं, बस, बाकी याच्यापेक्षा वेगळं काय नाही. त्याच्यामध्ये काय मिनरल मिक्सर टाकायचं? हो, थोडंसं कॅल्शियम किंवा मिनरल देतोच आपण कंपल्सरी बोकडांना चालू सगळ्यांना डेली. आणि चारा जो आहे तोच सुका चारा? हो, तशी सिस्टम जी शेळ्यांना तीच, सकाळी सुका संध्याकाळी ओला, सगळ्यांना पेंडीचं जास्त एक्स्ट्रा. हो, यांना एक्स्ट्रा पेंडीचं पाणी पाजलं जातं, कारण आपल्याला त्याला मसल डेव्हलप करायचं किंवा वेट गेन घ्यायचं म्हणून. हे ज्या हैदराबादीमध्ये मेल्या, याला पण 40 हाईट आहे, 39-40 हाईट मध्ये, 18-17 इंच कान आहेत, 8 इंच जी रुंदी आहे, आणि टोटल गुलाबी. याचे बच्चे असे येतात का 1 नंबर पिल्ल देतो तो. कोणत्याला पण क्रॉस करा, सोजतला करा, नाही तर हैदराबादीला करा, नाही तर बिटलला क्रॉस करा, याचं 1 नंबर नियोजन. हा सोजत मध्ये 15 महिन्याचा मेल आहे, आपल्या घरच्या शेळ्यांचा आहे. याला 43-44 हाईट आहे. अरे बाप, सोजत मध्ये. तिथे उभं राहून जवळ बघा, हाईट कळते लगेच. जास्त अग्रेसिव्ह आहे, जास्त अग्रेसिव्ह, फुल पिंक मध्ये. आणि याचं वेट आता कमी 120 किलो प्लस वजन आहे याला.
म्हणजे जे काही ईज साठी तयार करतात ते पण इतके ब्रीडर क्वालिटी एकदम टॉप क्वालिटी राहते आपल्याकडे. आपल्याला फक्त टॉपच क्वालिटी भेटणार. ब्रीडिंग सेटअप डेली चालू कस्टमर, रोज कोणी ना कोणी गिरायक आपल्याला ब्रीडिंग साठी. ब्रीडिंग साठी शेळ्या पण घेतात तुमच्याकडनं? हो, शेळ्या पण बोकड पण सगळं भेटतं आपल्याकडे. पण मग आता सोजतचं बघतोय तो हैदराबादी क्रॉस आहे सोजत, ओरिजिनल हैदराबादी, ओरिजिनल हैदराबादी. व्हाईट मध्ये कोणाकडे भेटत नाही आपल्याकडे. आणि जर ब्रीडर पाहिजे नसेल तर कोणते कोणते ब्रीडर राहतात तुमच्याकडे? माझ्याकडे तुम्हाला कोटामध्ये ब्रीडर सगळ्या टाईप मध्ये भेटन. कोटा भेटन, जमनाबारीत भेटन, हैदराबादीत भेटन. तुम्हाला ब्रीडर सगळे भेटतील. ब्रीडरचा काही विषय नाही. आपल्याकडे 5 आदंत मध्ये बच्चांना काही 80 किलो वजन, 8 महिन्यात 80 किलो पण बकरे बकरं होतं तयार. तर त्याच्या आईमध्ये किंवा वडिलांमध्ये काय राहतं ब्रीडर मध्ये वेगळं काय राहतं? असं वेगळं असं काय का, आपल्याकडे जे चॉईस म्हणजे जे बकरा आपण समजा 10 मध्ये एक चुकून निवडून काढतो, तो बकरा आपण त्या शेळ्यांना मिटिंगला सोडतो. का त्याचं वेट गेन त्याचा अंदाज घेतला जातो. 10 मध्ये त्याचा फास्ट वेट गेन आहे, तोच बकरा आपण मिटिंगला सोडतो. मग त्याला होणारी बच्चे अजून स्पीड घेतात. हे स्पेशली शेळ्यांमध्ये कसा नर काळपाचा राज आहे. जेवढा नर भारी तेवढे तुम्हाला बच्चे भारी आहे. तुमचं आता सध्या चालू ब्रीडर कोणता आहे? आपला हाच वापरतोय आपण. हा वाला. हा, त्याला 100-120 किलो वजन आहे. हा 4-6 दात आहे आता. 6 दात. आणि याची हाईट पण खूप जास्त. हा, म्हणून त्याचा वापर केला. त्याची आपली समोरची पिल्ल ती जी पहिली दाखवली ती सगळी ह्या ब्रीडरची पिल्लं निघाली. हा प्लॅटफॉर्मचा फार्म आहे, तिथं अंडोलेत. आता हे पण बकरे एकदम मोठे मोठे एकदम हाईट वाले बकरे आहेत. तर हे पण अंडोलेत का खस्सी आहेत? यात अंडुलच सगळे. यात मध्ये ना सोजत मध्येच आपला माल जास्त आहे. याच्यात त्यांची वजन काय असतील साधारणतः? माझ्याकडे याच्यात आहे ना कमीत कमी तुम्हाला 85 किलो पासून तर 120 किलो पर्यंत वजन, 120-25 किलो पर्यंत वजन अंडोलवरती. अंडोल मध्ये. बकरं ही शेळ्यांपासून थोडी बाजूला पाहिजे, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा काय माहिती का, ह्या बकरांना असं आपण कसं म्हणतो, समजा बाबा त्याला स्पेशली खायला थोडंसं लक्ष बारकाईने द्यावं लागतं. यांना आपण कसं खस्सीला काय दिलं टाकून मोकळा झाला, यांनी खाल्लंय नाही खाल्लंय हे बारकाईने बघावं लागेल यांना. मग हे बांधतात. हे आता ईदसाठी चाललंय की ब्रीडरला चाललंय? ह्याच्यात काही ब्रीडिंग साठी दिलेली 1-2 बच्चे हा दिलाय, तो एक बच्चा ब्रीडिंग साठी दिलाय. हो, तो ब्रीडिंग साठी दिलाय पार्टीला का. हा बच्चा एक ब्रीडिंगला दिलाय. बाकी आता काही जातील ईदला जातील, काही ब्रीडिंगला, असं करून माल विकून जाईल. आता विक्री चालू आहे की फक्त ईदलाच विक्री? नाही, कंटिन्यू रोज विक्री चालू आहे आपली. रोज विकला जातो माल. म्हणजे वर्षभर विक्री चालू? हो, रोज वर्षभर विक्री चालू असते. आता जो कोणी शेळी पालन चालू करतो तर त्यांनी शेळी पालनापासून सुरुवात केली तर त्यांनी बोकड पालनामध्ये पण उतरलं पाहिजे का? हो, दोन्ही पण कामं संगती करा. नुसत्या शेळ्या पाळू नका, तुम्ही बकरं पण पाळावं लागतील. ते संगती घरची पिल्लं होती ती पण मोठी करा, काही घेऊन छोटे मोठे तयार करा हळूहळू. म्हणजे कसं माहिती का, दररोज पैसे भेटले पाहिजे तुम्हाला. शेळीची करड विकून पण पैसे भेटले पाहिजे, ईदला पण पैसे भेटले पाहिजे. नुसतं तुम्ही शेळीची करड छोटी छोटी करून विकत बसलं तर त्याच्यात तुम्हाला फारसे पैसे नाही भेटणार. मग ईदला कसं एक ठोक 10-20 विकले 30,000 40,000 आणि 4-5 लाख रुपये आपल्याला भेटून जातात. हे तुम्ही सांगितले ना, हे खूप मला आवडलं की जो सांगितलं की दोन्ही बिझनेस मॉडेल मध्ये काम करा. हो, तुम्ही आता जसं करताय, ईद साठी करताय, ब्रीडिंगला विक्री करताय, पिल्ल पण विक्री करताय, जेणेकरून तुमचं रोजची इन्कम चालू आहे ना की वर्षभरात फक्त एकदा पैसे येणार तुम्हाला. हो, असं नको. स्पेशल मध्ये याचा असा विषय, हे 18 महिन्याचा बच्चा आहे. हा आम्ही एक 7 महिन्यापूर्वी राजस्थानहून आणला होता. हा आपल्या घरी आणला त्यावेळेस 70 किलो होता. आता त्याला कमीत कमी 128 ते 30 किलो वजन आहे. काल काटा केलाय. दात मध्ये हा आत्ता फक्त जस्ट मध्ये 6 दात. ही हाईट, याला हाईट आहे 44. बर, हा ब्रीडिंग साठी पण एकदम भारी जाऊ शकतो. ब्रीडिंग साठी एक नंबर बकरा याच्या खाणीची. नॉर्मली तुम्ही किती किमतीपासून किती किमतीपर्यंत आणता बोकड? खरेदी आता कसं असतं माहिती का साहेब, पुढं पण घेताना तिथं कधी कधी ऐका, ईद झाल्याच्या नंतर मार्केट हाय होतंय. लोकांचं म्हणणं आहे ईदला मार्केट महाग असतं, पण ईद झाल्याच्या नंतर घेणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढवती ह्या मालाकडे. मग मार्केट वाढतंय. तर आपण जे शेळीपालन ज्याला कोणाला करायचंय त्यांनी छोटी पिल्लं, ईद ज्यावेळेस मोठ्या बकराला मागणी त्या टायमाला छोटी पिल्लं घ्या, त्याच्यात तुमचा फायदा होईल. ईदच्या अगोदर छोटी पिल्लं घ्यायची 100%, आणि ती वर्षभर सांभाळायची, पुढच्या वेळेस तयार करायची. कुणी जर बोकड पालनाचा विचार करत असेल, किती किमतीला बोकड मिळतात अंदाजे? तर ऐका ना, सोजत मध्ये तुम्हाला माल कमीत कमी 20 किलो ते 30 किलोचे बच्चे तुम्हाला 12 ते 16,000 रुपये घ्यावं लागतील. त्याच्यावरती आपण एक वर्षभर सांभाळलं तर किती खर्च होतो? 10,000 रुपये प्रतिनागाला खर्च होईल. प्रतिनागाला खर्च होतो. आणि त्याची विक्री 40 ते 60,000 आणि बकरी 3. तर एका बोकडा मागे ऍव्हरेज काय राहतं? जेवढे पैसे तुम्ही घालवणार तेवढे पैसे प्रॉफिट राहील. 1 रुपया नक्की शिल्लक राहील. बापरे, डिटेल मध्ये एकदम तुमचा अनुभव तुम्ही एकदम लगेच. आता आपण 17-18 वर्ष तेच काम करतोय आपण. फक्त शेळी पालन बोकड पालन, शेळी पालन बोकड पालन हे सोडून काम नाही आपलं काही. आता हे अंडूलचा एक लॉट पाहिला आपण, आता इकडेच पाहिलं तर इथं पण खूप चांगल्या प्रकारचे बोकड आहेत. तर अंडूल मध्ये म्हटलं ना साहेब, तर आपल्याकडे कमीत कमी 100+ मध्ये कमीत कमी 100 बकरा अंडूल मध्ये. आणि खस्सी आपण आता 1 टाइम लॉट आणणार आहे 300-400 बकरांचं. हे नंतर येणार का खस्सी? आता चाललो मी रमजान मध्ये, मी आता खरेदीला चाललो खस्सीला. हा, म्हणजे हा माल वेगळाच आहे. हो, हा एक्झॉटिक मध्ये हटके माल आहे. हा, आणि जो खस्सीचा माल जाणार आहे तो ईदच्या आधी येणार. आता ही रमजान ईद मध्ये येणार आणि पुढच्या ईदला काय सुरू होणार 2 महिन्यांनी.
मग तुम्ही ईदच्या आसपास 4-5 महिन्यामध्ये किती विक्री करत असाल साधारणतः वर्षाला? आमचे कमीत कमी 1000 जनावरचं टार्गेट असतं दरवर्षी विक्री करणे हा आपल्याला. ईद मध्ये, रमजान ईद ते बकरी ईद मधलं टार्गेट फक्त बोकडांच्या विक्रीचा विषय असतो. आता जो फार्मर बघतोय किंवा ज्याला करायचं तो बघतोय, तर जो माल आपण आधी आणून तयार करून विक्री करतोय त्याच्यामध्ये जास्त प्रॉफिट राहत असेल तुम्हाला. हो बरोबर ना, बरोबर जो थांबून हा त्याच्यात मालात प्रॉफिट राहणार. कारण वजन गेन पण तुमच्या इथं जास्त होतं राहतं. हो आपल्या ऐका ना, राजस्थानपेक्षा पण आपल्या वातावरणात वजन वाढ फास्ट आहे. फास्ट आहे. हो कोटा पण वाढतंय आणि सोजत पण तेवढं थोडीच थोडं वाढतंय. फक्त घेताना बकरा चांगली घेतली पाहिजे. हा बरोबर. बाजारातला माल घेऊ नका तुम्ही, चांगला माल घ्या. हे पहा, हा गुजरीमध्ये पॅटर्न आहे. हा 2 दात बकरा आहे. आता एक 80-85 किलो वजन याला पण. आता तुम्ही जेव्हा खरेदी करताना तेव्हा काय बघता याच्याकडे? त्याची लांबी, हा खरेदी करताना आपण काय पाहतो, बकराची लांबी बघतो. हा त्याचे लुक जो पुढचा त्याचा चेहरा पट्टी, हा ही ती आपल्याला पटली पाहिजे पहिली घेताना. बरोबर, तुम्हाला आवडली पाहिजे. हो आपल्या डोक्यात बसली आपण बकरा घेतो. तुम्हाला जे म्हणलं ना 80 ते 90 किलो मध्ये बकरा आहेत ना आपल्याकडं, तर मी आदंत मध्ये बच्चे आहेत ते पण दाखवतो. हा तुम्ही मगाशी सांगत होते हो वजन घे, वेट गेनचा वेट गेन कसं होतं. हा दुधाचे जाते त्याला अजून. बरोबर. दुधाचे दात म्हणजे किती महिन्याचा बोकडा असं हा आता? हा 10 महिने 11 महिन्याच्या आसपास. अजून त्याने दाताला अजून फट सुद्धा नाही पाडली. 1 वर्ष नाही झाला. आणि वजन किती असं याचं? 80 ते 90 किलो काटा पण नाही केला. खतरनाक असे रिझल्ट आहे. आता हे पण सगळे अंडोलवालेच आहे इथं, आणि हे बांधून असतात ना हे जागेवरती. बांधून हे अग्रेसिव्ह जास्त आहेत, त्या बकरांना त्रास देतात म्हणून हे बांधलेले. हे घरचे बच्चे आहेत आपले हा सोजत मध्येच. फक्त 2 दात बच्चे आहे. 90-92 किलो वजन आहे. तो पाठीमागं बोर क्रॉस सोजत मध्ये हा, आहे, तो पण 2 दात बच्चे आहे, त्याला 90 किलो वजन आहे. आणि हे सगळे घरचे आहेत ना? हो ही घरची पिल्ले आहेत सगळे. तुम्ही जर सांगितलं की ब्रीड चांगली सांभाळली तर लवकर वजन गेन होतं. जर कोणाला चालू करायचं असेल तर शेळी पालनामध्ये सुरुवात कशी करावी, बोकड पालनाची सुरुवात कशी करावी? जे बोकडं पाळायच्यात तुम्हाला, तुम्ही घरचा पहिला चारा उपलब्ध करा, त्याच्यात तुती घास करा. बरोबर. एक टाइम आपलं भरपूर जवण झालं पाहिजे दबाकी हिरवं. त्याच्यानंतर दुसरा टाइम बकरं घेताना ज्या टायमाला बकरी दे त्या टायमाला पाळायसाठी छोटे बच्चे घ्या. त्या टायमाला त्याचं मार्केट डाऊन असतं. डाऊन म्हणजे थोडे 2000-3000 स्वस्त भेटू शकतात तुम्हाला. ओके, अशा पद्धतीची सिस्टम तुम्ही बकरीच्या सेटअपसाठी करा. आणि त्याच्यानंतर दुसरा विषय शेळ्यांचा. तर शेळ्यांमध्ये तुम्ही काय करा माहिती आहे का, तुम्ही पाठी घेऊन सुरुवात करू शकता, गाभण शेळ्या घेऊन सुरुवात करू शकता, पण चांगल्या फार्मचा सेट माल घ्या. तुम्ही असा लोकल बाजारातला माल घेऊ नका. थोडंसं महाग पडलं तरी चालेल. महाग नसतो तो स्वस्त असतो. महाग ते स्वस्त म्हणतात, तसं स्वस्त का, तुम्हाला प्रॉपर व्हॅक्सिन भेटन, टेन्शन नाही राहत. आतापर्यंत आपण दिलाय जेवढ्या लोकांना आपल्याकडून माल गेलाय त्याची आपल्याकडे कंप्लेंट नाही. आणि जी क्वालिटी राहते पिल्लांची येणारी ती तर एकच नंबर पिल्ले येणार. एक 10+1 मध्ये चालू करू शकता शेळ्यांमध्ये, 20+1 करू शकता, 50+1 चालू शकते शेळ्यांमध्ये. एक मेल भरपूर आहे 50 शेळ्यांना सुद्धा. जसं आपले पैशाचे तसं. हा आणि मेल सांभाळायचं तर तुम्ही मेल मध्ये काय, त्याला काही दूध नाही काढायचं, पिल्लं नाही पाहिजे. बोकड सांभाळणं सगळ्यात सोपं आहे. सकाळी तुम्ही 1 तास द्या, संध्याकाळी 1 तास द्या, 50 बोकड सांभाळू शकता. काय एक माणूस सांभाळू शकतो. एक माणूस सांभाळू शकतो. चारा किती लागेल त्यांना हिरव्या चाऱ्यासाठी? हिरव्या चाऱ्यासाठी जर तुम्हाला 50 जनावर असतील तर अर्धा एकर तुती, अर्धा एकर घास भरपूर झाला. म्हणजे 1 एकर मध्ये 50 जनावर आपण सांभाळू शकतो. 50 ते 100 जनावर सांभाळू शकतो. सुका चारा आपल्याला विकत सुका चारा विकत घ्यावा लागेल. मग तुम्ही सोयाबीन भूस करा, हरभरा भूस घ्या, तुरीचं घ्या किंवा हरिपत्ती घ्या. आता हे पण शेळ्या आहेत ना आपल्याकडे? हो. आता ह्या पण चांगल्या क्वालिटी शेळ्या आहेत. हो सोजत मध्ये 1 नंबर माल आहे. आपण गुलाबी मध्ये क्वालिटी मध्ये बच्चे 1 नंबर देतात सगळ्या. याला पण जो मेल वापरलाय तो पण 1च नंबर मेल मिटिंग केलेला आहे. जो कोणी चालू करतो तो पण अशा चांगल्या क्वालिटी शेळ्या बघतो. किती ते किती किमतीपर्यंत मिळू शकतात? कारण की मार्केट कसं चालू आहे आता कळलं पाहिजे त्यांना. हो आपल्याकडे आहे ना, तुम्हाला शेळ्या कशा भेटतील सांगतो. एक छोटी पिल्ल, एक गुलाबी मध्ये एक 15-16 किलोची, एक 12-13 हजारापासून चालू होतील. तर तर तुम्हाला 30,000 पर्यंतच्या गाभण शेळ्या भेटतील. गाभण शेळ्या पण देतात, विक्री सगळं भेटेल आपल्याकडे. आपण जर कोणाला फार्म चालू करायचं 100% तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो. बिंदास करा. जर कोणी आपल्याकडून माल नेला आणि जर त्याची विक्री जर झाली नाही तर आपण तो माल, त्याचे पिल्ल सगळं रिटर्न घेऊ शकतो. त्याची होणारी पिल्ल आहेत ती सदृढ आणि चांगली पाहिजेत. नाही तर ते परदार दुबळी झालेली वाकडी तिकडी ती आपल्याला चालणार नाही. आपण क्वालिटी माल देतो, पिल्ल क्वालिटी द्या, आपल्याला चालतं. मंडळी आपण दुसऱ्या फार्मवरती आलेले, म्हणजे शेजारीच आहे, पण इथं जे बोकड पाळले ना तर एकदम वेगळे फार्मवर ते बोकड दिसतील तुम्हाला. एकदम अग्रेसिव्ह आणि सेपरेट बांधलेले बोकड आहेत. तर ह्या फार्म विषयी काय सांगाल की वेगळं शेड बांधलेले तुम्ही? हे काय होतंय, आता आपण कोटासाठी स्पेशल बांधलंय, कोटाच्या बकरांसाठी. तर ते शेळ्यांपाशी ते म्हणजे कसं ते खात नाहीत. मिटिंग आलं तर थोडंसं कसं म्हणजे प्रॉब्लेम होतो लय. बकरं वेळ वजन लॉस होतं, हे ते बांधगडी. त्यासाठी हे शेळ्यांपासून किंवा शेळ्यांच्या स्मेलपासून ही बकरं बाजूला घेतलेली आहेत. ही खास यांना बांधूनच ठेवावं लागेल. अंडूल आहेत ना हो सगळे अंडूल कोटामध्ये. आणि याच्यात आपले सगळे प्रीमियम क्वालिटीचे बकरे आहेत. हा जे
100 किलो 90 किलो 120 किलोपर्यंतचे कोटा असे कलर कोट आहेत आपल्याकडे सगळे. मार्केटची कसं आहे डिमांड कशी आहे मार्केटमध्ये ऐका ना, आता आम्ही पण आता हे सगळं हे करता सोजत बिजत किंवा बाकीच्या नसल करताना कोटा आणि सोजतमध्ये जे मजा आहे त्याच्यामुळे आपण कोटासाठी कोटात पण सोजतच्या तोडीस तोड गंमत आहे म्हणून आपण याच्यात इंटरेस्ट घेतलाय का असं विषय. आता याची विक्री कुठं होणार आहे? तुम्ही डायरेक्ट व्यापाऱ्याला देता, कस्टमर इथे येतो, कसं आहे? ऐका ना, कस्टमर तर आपल्याला कंपल्सरी आता ईद चालू झाली म्हणजे आपल्याला रोज कस्टमर आहे. ही जागेवरती शक्यतो माझी घरची बकरं तर जागेवरतीच विकली जातात सगळे. मग कस्टमर इथपर्यंत कसं काय येतो? आपली वेबसाईट वगैरे किंवा तेवढं आपले ग्रुप पण मोठे मोठे झाले. मग सुरुवातीला कसं केलं होतं मार्केटिंग? कारण की कस्टमर इथं आला पाहिजे. आता बघितलं ना, मोठी मोठी शहर मुंबई पुणे किंवा मोठी मोठी शहर गाव आहे आपलं, हे लांब आहे आणि जरा, हो, तर इथपर्यंत कसं काय येतो कस्टमर? आपण ज्यावेळेस मार्केटमध्ये उतरवतोय तर त्या टायमाला आपण कार्ड वगैरे वाटतोय आपली. मुंबईत विकू, पुण्यात विकू, कुठं पण विकू तर कार्ड वगैरे वाटतोय. त्याच्यानुसार तिकडे पण विक्री हळूहळू करता? हो, आम्ही शेवटी नाही माल विकला तर पुन्हा मुंबईला नेऊन विकतो. मग हळूहळू आमची जाहिरात होत आता आम्हाला एवढं कस्टमर झाले. म्हणजे हळूहळू वर्षानुवर्ष इथे येत गेले. मग सुरुवातीला माल कुठे दिला आपण जागेवरती विकला, काही नेऊन विकला, नाही संपल्याला माल पुण्यात विकला, काही मुंबईत विकला. बरं, असं करून म्हणजे मार्केटला जाऊन पण विक्री केली हो पहिली स्टार्टला. तेव्हा आता आपल्याकडे तेवढं गिराईक. आपण मार्केटिंगसाठी आपलं लोकेशन वगैरे तुम्हाला भेटणार www.aishwaryagoatfarm.com वरती लोकेशन येईल गुगल मॅपवरती. आणि दुसरं आपलं ऐश्वर्या गोट फार्म नावाने वेबसाईट वगैरे त्याच्यावरती पण आहे ना, गुगल इन्स्टाला रील वगैरे पडतात आपल्या. आता जो नवीन करतोय मार्केटिंग कशा प्रकारे करू शकतो? एक सुरुवात कशी करू शकतो? नवीन वाल्यांचं कसं आहे ऐका ना, ते काय घेऊन 100-200 तर घेणार नाहीत. ते 4-10-5चं राहणार टार्गेट. तुम्हाला चाकण मार्केट आहे, तुझं पुणे मार्केट आहे, मुंबई मार्केट आहे, कुठं पण लोकल पार तुम्ही कुठं पण का इच्छा टायमिंगला बकराला मागणी आहेच आहे. फक्त तुम्ही मार्केट पर्यंत जाणं, तिथं पोहोचणं महत्वाचं आहे. जे मार्केटिंगचा जो विषय होतो ना 1-2-4-10 वाल्यांना, तर आपण त्यांच्याकडून माल विकत पण घेऊ शकतो. ईदच्या टायमिंग मध्ये घेईल, मध्ये आधी कधी पण माल विकत घेऊ. माल पटल्याच्या नंतर 100% म्हणजे तुम्हाला संपर्क करू शकतो ना? बिनधास्त संपर्क करा कधी पण. खरंच खूप चांगली माहिती दिली. तुमचा फार्म पण खूप मोठा आहे आणि हा सेटअप पण मित्रांनो पहा एकदम मस्त सेटअप केलेला आहे. खूप चांगली माहिती दिली साहेब, त्याबद्दल खूप खूप आभार. भेटूया अशा एका चांगल्या माहिती सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.